लोक मला म्हणतात तुला काय घेणं देणं, तुला कशाला ह्या भानगडीत पडायचं, स्वतःचं स्वतः बक्की नाही. कारण का ही जी भूमी आहे ना, ही भूमी ही आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. ही जी भूमी आहे ना, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची भूमी आहे. ही क्रांतिकारकांची भूमी आहे. सातारा आहे ना, सातारा ही भूमी आपल्या क्रांतिकारकांची भूमी आहे. इंग्रजांना माहिती आहे, ज्यावेळेस इंग्रज राज्य करायला आले, ज्यावेळेस आपल्या देशाला गुलामीत घातलं, त्यावेळेस पहिल्यांदा प्रति सरकार जे स्थापन झालं ते आपल्या साताऱ्यात झालं. क्रांतिसिंह नाना पाटील बरोबर ना, आपले क्रांतिसिंह कशी त्यांनी तुफान सेना केलेली, जबरदस्तच ती सेना होती. याच्यानंतर आपले किसनवीर आबा, अहो इंग्रजांच्या पायाला पत्री टाकलेली यांनी. मानल्यावर काय आपण गप बसतोय, त्यांच्या भूमीत आपण जन्माला आलोय. या भूमीला आहे ना, भूमीला वारसा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिज्योती महात्मा फुलेंचा आहे, सावित्रीबाई फुलेंचा जन्म या ठिकाणी झालाय. झाशीची राणी या एवढ्या म्हणजे एवढ्या क्रांतिकारकांचा असल्यानंतर आपल्याला भ्यायची काय गरज आहे. ही भूमी मला शांत बसूनच देत नाही आणि मी